नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. 6,25,00,000चा निधी पहिल्याच पुरात वाहून कोपर दुतर्फा खार बंदिस्तीतील निकृष्ट कामाचा पर्दाफाश. प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह. पेण तालुक्यातील कोपर दुतर्फा खार बंदिस्ती योजनेसाठी शासनाने मंजूर केलेला तब्बल 6,25,00,000चा निधी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अक्षरशः वाया गेल्याचा आरोप समोर आला आहे. पहिल्याच पावसात व पुराच्या पाण्यामुळे बांधाची दुरावस्था झाल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून या प्रकरणात ठेकेदारांसह संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कामाचा ठेका श्री स्वामी समर्थ पुणे या कंपनीला देण्यात आला होता. त्यानंतर हे काम विविध सब ठेकेदारांकडे देण्यात आल्याचे सांगितले जात होते. यामध्ये सब ठेकेदार संतोष बुर्डे, त्याचे सब ठेकेदार बबन, गुलाबचंद आणि नवनाथ हे आहेत. सुमारे 4 किलोमीटर लांबीच्या या खार बंदिस्तीमध्ये अंदाजपत्रकानुसार 12 मीटर रुंदी, 4 मीटर उंची, 3 मीटर माथा, दुतर्फा पिचिंग, 1 फूट मुरमाचा थर आणि 3 उघाड्या असणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात बांधाची रुंदी, उंची, माथा तसेच मुरमाचा थर हे सर्व अंदाजपत्रकापेक्षा लक्षणीयरित्या कमी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच उघाड्यांचे माप देखील नियोजनाप्रमाणे नसल्याचे पुराचे पाणी योग्य प्रमाणे वाहून जाऊ शकले नाही. परिणामी हमरापूर परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. या प्रकरणी सर्वात गंभीर बाब म्हणजे अंदाजपत्रकानुसार काम पूर्ण झाले नसताना ही संबंधित ठेकेदारांची बिले कशी अदा करण्यात आली असा प्रश्न उपस्थित होत आहे. कामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती का की केवळ कागदोपत्री काम दाखवून निधी वितरित करण्यात आला याची सखोल चौकशी होणे असल्याची मागणी होत आहे. दरम्यान खारभूमी विभागात नुकताच उप अभियंता म्हणून रुजू झालेल्या नैना सुनकड यांनी दूरध्वनीवर प्रतिक्रिया देताना कोपर दुतर्फा खार बंदिस्तीची पाहणी करण्यात आली असून संबंधित ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती दिली. मात्र स्थानिक नागरिकांच्या मते केवळ नोटिसा देऊन हा विषय संपणार नाही. शासनाच्या कोट्यावधी रुपयांचा निधी निकृष्ट कामामुळे वाया गेला असेल तर संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे तसेच संबंधित अधिकाऱ्यांची ही जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. या प्रकरणात प्रशासनाने स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून प्रत्यक्ष कामाची मोजणी, गुणवत्तेची तपासणी आणि आर्थिक व्यवहारांची पडताळणी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मी उभा आहे आता खार दुतर्फा कोपर या खार भूमीच्या योजनेवर उभा आहे. ह्या योजनेचा मूळ ठेकेदार आहे स्वामी समर्थ पुणे तात्या माने. त्याचा सब ठेकेदार आहे संतोष बुर्डे आणि या संतोष बुर्डेच्या पोटात पुन्हा 3 सब ठेकेदार आहेत. तो म्हणजे एक आहे बबन, एक आहे गुलाबचंद आणि एक आहे नवनाथ. ह्या सर्व तिकडीने केलेला हा काम आहे. आणि तुम्ही जर बघितलात तर मी जिथं उभा आहे तिथं ह्या कामाचं स्वरूप असा होता की साधारणतः या खार बंदिस्तीची रुंदी 12 मीटर होती आणि उंची त्याची 4 मीटर होती आणि वरचा जो माथा होता तो 3 मीटरचा होता. परंतु जर तुम्ही पाहिलं हा संपूर्ण खारभूमी तर साधारणतः विचार केला तर 5 फुटाची सुद्धा उंची नाही. जिथं 4 मीटरची उंची हवी होती तिथं 5 फूट सुद्धा उंची नाही. त्याचप्रमाणे एक लेअर पूर्ण 1 फुटाचा मुरुम टाकायला हवा होता तर तो मुरुमाचा पत्ता नाही आणि जी काय दुतर्फा पिचिंग केली तिची पण अवस्था बेकार आहे. अशा निकृष्ट दर्जाचा पूर्ण काम केलेला आहे. आणि हा काम साधारणतः विचार केला तर 4 किलोमीटरचा काम आहे आणि ह्याची निधी आहे 6,25,00,000 एवढी भली मोठी निधी आहे. जर हा व्यवस्थित काम झाला असता तर इथला बळीराजा सुखी झाला असता. परंतु या ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचा काम केलेला आहे आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बऱ्याचशा खांडी गेलेल्या आहेत. जोहा विभागात 2 खांडी गेलेल्या आहेत तर कोपर विभागात जवळपास 5 खांडी गेलेल्या आहेत. संपूर्ण काम आणि त्याची उंची बघितली आणि काम वरचा मुरमाचा थर बघितला तर सर्व बाबतीत काय केलेलं आहे तर भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच केला आहे. पहिल्यांदा ह्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणं गरजेचं आहे. त्यांच्यावर कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल होणं गरजेचे, कारण एवढ्या मोठ्या निधीचा त्यांनी अपव्यय केलेला आहे. त्याचप्रमाणे याविषयी आपण या खात्याच्या ज्या उप अभियंत्या नव्यानेच आता रुजू झाल्या त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की मी त्या संपूर्ण खार बंदिस्तीला सोमवारी भेट दिलेली आहे आणि संबंधित ठेकेदारांना नोटीससुद्धा काढली. परंतु नोटीस काढून भागणार आहे का
हा मोठा प्रश्न आहे. नोटीस काढून हे काय झालेले आहेत तर गेंड्याच्या कातडीचे हे ठेकेदार झालेले आहेत आणि लोकप्रतिनिधींचा यांना आशीर्वाद असल्यामुळं हे काय करतात, मन मानेल तशी ह्या निधीचा दुरुपयोग करून कामं मन मानेल तशी करतात. कारण मी जिथं उभा आहे तिथली अवस्था बघितली तर तुमच्या ध्यानात येईल, साधारणतः एक 3 ते 4 इंचाचा सुद्धा मुरमाचा थर नाही, जिथंशी 1 फुटाचा थर हवा होता. त्याचप्रमाणे त्याची उंची बघितली तर उंचीची पण जी उंची रुंदी 12 मीटर आणि उंची 4 मीटर हवी होती, त्याची पण विचार केला तर रुंदी जेमतेम विचार केला तर 12 फूट सुद्धा होणार नाही, ही अवस्था आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.